मानवतेच्या कल्याणासाठी जो विषप्राशन करतो तो शिव होय। शिव या शब्दामध्ये श, ई, व असे 3 शब्द येतात। त्यात ई म्हणजे शक्ती। जर माणसातली शक्ती निघून गेली तर माणसाचे शव म्हणजे प्रेत उरते। म्हणून शिव उपासना ही माणसाच्या जीवनातली गरज आहे। ऋग्वेदाने भगवान शंकराची प्रार्थना करताना म्हटले आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ऋग्वेदामध्ये हा महामृत्युंजय मंत्र भगवान शंकराच्या बाबतीमध्ये आलेला आपल्याला बघायला मिळतो। नमस्कार, आपल्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, ही नम्र विनंती आहे। कीर्तिमान व महाशक्तिशाली रुद्राचे आम्ही सर्वजण पूजन करतो। माळी जसे झाडाचे फळ तोडतो तसा मृत्यू आमचे जीवन क्षणात नाहीसे करतो। त्या भयान मृत्यूपासून मुक्त करून तो भगवान शिव आम्हाला मोक्ष प्रदान करो। नित्य, पक्ष, मास, योग व महा असे शिवरात्रीचे 5 प्रकार आहेत। शिवाचे सगुण व निर्गुण असे 2 प्रकार आपल्याला बघायला मिळतात। त्यात पार्वतीचे प्रतीक शाळुंका व त्यावर शिव प्रतीक म्हणून लिंग या निर्गुण रूपात श्री शिवाची आराधना प्रचलित आहे। भगवान शंकर हे सर्व विश्वाचे आराध्य दैवत आहेत। भगवान शंकराची पूजा ही लिंग स्वरूपामध्ये केली जाते। लिंगाचे विविध प्रकार आपल्याला लिंग पुराणामध्ये बघायला मिळतात किंवा शिव महापुराणामध्ये बघायला मिळतात। ते काही महत्त्वाचे प्रकार आज मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे। त्यामध्ये पहिला आहे गंध, पुष्प, रजोमय, यव, गोधूमशालीज, सीताखंडमय, शर्करामय, वंशीकुरमय, केशव, भस्ममय, गोडोत्थ, वंशीकुरम, केशस्थी, पिष्टमय, दधी दुग्धोद्भव, धान्य, मौक्तिक, सुवर्ण निर्मित, वजत, पीतळ, कांस्य, तांबे, शिशे, चांदी, अष्टधातू, अष्टलोहित, स्फटिक, पारा, पाषाण, बर्फ, पार्थिव म्हणजेच मातीचं, स्थावर, स्थिर, जंगम म्हणजे धातूत मढविलेले हे लिंग वाणी समाजामध्ये जानव्यासारखे गळ्यामध्ये धारण करतात। असे भगवान शंकराचे लिंग आहेत। त्यामध्ये आणखीन प्रकार सांगायचे झाले तर पहिला प्रकार आहे स्वयंभू, निसर्ग निर्मित, भक्तासाठी आपण होऊन प्रगट झालेले, त्याला स्वयंभू लिंग म्हणतात। नंबर 2 बिंदू, हे लिंग चल व अचल या दोन्ही प्रकारामध्ये असते। भक्तांच्या भावनेप्रमाणे लिंग दर्शन होते, त्याला बिंदू लिंग म्हणतात। नंबर 3 प्रतिष्ठित लिंग, ज्यांची विधियुक्त मंत्राद्वारे प्राणप्रतिष्ठा केली जाते त्यांना प्रतिष्ठित लिंग म्हणतात। नंबर 4 आध्यात्मिक लिंग म्हणजेच चरलिंग होय। नंबर 5 गुरुलिंग, मनोरथ पुरवणारे जे लिंग आहेत त्याला गुरुलिंग असे म्हणतात। भव, उग, भीम, पशुपती, ईशान, महादेव, आत्मरूप, परमात्मरूप असे शिवांचे 8 रूपे आहेत। भगवान शंकराचे काही अवतार, कलियुगामध्ये जर विचार केला तर श्री शिवाने देवरक्षणासाठी कश्यप व सुरभी या दोघांच्या उदरी 11 अवतार घेतले। ते 11 अवतार कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शांता, अपजात, अहिर्बुध्न, शंभू, चंड व भव, तसेच काळभैरव, खंडोबा, श्री हनुमान, आद्य शंकराचार्य, छत्रपती शिवाजी महाराज, श्री रामदास स्वामी हे भगवान शिवाचे सर्वमान्य अवतार आहेत। अत्रि अनुसूयाच्या उदरी त्यांनी दुर्वास या नावाने जन्म घेतला
तर बहुप्रज्ञा यांच्या उदरी पिप्पलाद या नावाने जन्म घेतला। श्रीरामाचे आराध्य दैवत असलेल्या श्री शिवशंकरास महाराष्ट्राचे श्रद्धा दैवत भगवान श्री विठ्ठल यांनी मस्तकावर धारण केलेले आहे। आता सध्या आषाढी वारी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील साधू आणि संत भाविक वारकरी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून पांडुरंगाला भेटण्यासाठी, विठुरायाला भेटण्यासाठी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। पण भगवान शंकर हे पंढरीचे पहिले वैष्णव वारकरी आहेत। पहिल्यांदा भगवान शंकराने पंढरपूरची वारी केलेली आहे। पज्जननिवासी असणारे नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव। सगळ्या वैष्णवामध्ये अग्रगण्य शिरोमणी जर वैष्णव कोण असतील तर ते भगवान भोले बाबा, भगवान महादेव हे आहेत। ज्या वेळेला भगवान महादेव हे पंढरपूरची वारी करण्यासाठी पंढरपूरमध्ये गेले, विठ्ठलाने त्यांना बघितलं की माझा भोले बाबा कैलासावरून माझी वारी करण्यासाठी आलेला आहे। एवढा आनंद झाला विठ्ठलाला की आलेल्या महादेवाला त्यांनी आपल्या डोक्यावर उचलून घेतलं आणि नाचायला लागले। त्याचं प्रतीक म्हणून आजही आपण पंढरपूरला गेलो तर विठ्ठलाच्या डोक्यावर भगवान शंकराचं शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं। त्यांनी ते मस्तकावरती धारण केलेलं आहे। म्हणजे पांडुरंगाची भक्ती करणारे पहिले वैष्णव वारकरी जर कोण असतील तर ते भगवान शंकर आहेत। असे ते भगवान शंकर। आज आपण या ठिकाणी त्या शंकराच्या बाबतीमध्ये थोडीशी माहिती घेतली। मी आशा करतो की ही महत्त्वपूर्ण माहिती नक्की तुम्हाला आवडली असेल। धन्यवाद।